सुप्रिया सुळे यांचे भाजपला हे 6 प्रश्न। जनसंवाद यात्रेत तरी खरं बोला असं म्हणत टोलेबाजी। महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या। तसेच शरद पवार यांच्यावर जो विश्वास जनता दाखवते आणि विरोधकही दाखवतात यावर त्यांनी भाष्य केलं। एवढंच नाही तर भाजपच्या जनसंवाद यात्रेवरूनही त्यांना टोला लगावला। महाराष्ट्राच्या विकासासाठी शरद पवार काम करत आहेत, आम्हाला मायबाप जनतेने साथ दिली आहे। तसेच विरोधकही शरद पवार यांच्याकडे येत आहेत, अपेक्षेने बघत आहेत, यातच सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीवर भाष्य केलं। पूजा खेडकर प्रकरणात रोज काहीतरी नवीन होत आहे, याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे। या प्रकरणातलं काहीही लीक होता कामा नये, या गोष्टी सरकारसाठी चांगल्या नाहीत। अशा गोष्टी संवेदनशील असतात। रोज ब्रेकिंग कशी होते, नवी माहिती कशी समोर येते, सरकार काय काम करत आहे असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला। पक्ष आणि चिन्हाबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला आहे। सर्वोच्च न्यायालयाने आमचा युक्तिवाद ऐकून घेतला। आम्हाला आता ऑगस्ट महिन्यातली तारीख दिली आहे। नागालँड येथील आमदारांचं निलंबन, महाराष्ट्रातल्या आमदारांचा प्रश्न आणि चिन्ह व पक्ष चुकीच्या पद्धतीने काढून घेतला त्याबाबतची ही केस आहे। सर्वोच्च न्यायालयात मी उपस्थित होते। बाकी ज्यांच्या मागे अदृश्य शक्ती आहे त्यांच्यापैकी कुणी आम्हाला तिथे भेटत नाही। त्यांचे वकील आम्हाला जरूर भेटतात, कारण त्यांचे जे वकील आहेत त्यापैकी अनेकांशी आमचे घरोब्याचे संबंध आहेत। अदृश्य शक्तीकडून ही सर्व यंत्रणा चालवली जाते। मी आशा काकींना भेटले, त्यांचा आशीर्वाद घेतला, कारण कौटुंबिक नाती ही आयुष्यात महत्त्वाची असतात। यश अपयश सत्ता पैसा येत असतो जात असतो, शेवटी नातीच राहतात। मात्र सुनेत्रा पवार जेव्हा शरद पवार यांना भेटल्या तेव्हा त्यांनी आशीर्वाद का घेतला नाही याचं उत्तर त्याच देऊ शकतात असं भाष्यही सुप्रिया सुळे यांनी केलं। वारी आज पंढरपूरला पोहोचते। माऊली माऊली म्हणत शेतकरी पेरण्या करून पंढरपूरला जातो, तो कळसाचं दर्शन घेऊन माघारी येतो। पांडुरंगाच्या चरणी जाऊन तो चांगलं वर्ष जावं असं साकडं घालतो। भाजपा पक्ष जनसंवाद यात्रा काढून कधीतरी खरं बोलणार असेल तर मी त्यांचं स्वागत करते। भाजपाची भ्रष्टाचार या विषयावर काय भूमिका आहे याबद्दल खरं सांगावं। ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले त्यांचं नेमकं काय झालं, ते भ्रष्टाचारी होते की नाही, दूध कांदा आणि हमी भावावर भाजपाची भूमिका काय ती त्यांनी स्पष्ट करावी। महागाईबाबत त्यांचं काय मत आहे, जगातलं अर्थकारण, राज्याचं अर्थकारण आणि महाराष्ट्राने काढलेलं कर्ज याबद्दल भूमिका मांडावी। ज्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत त्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे निधी आहे का जुमलेबाजी आहे। बेरोजगारीवर भाजपाची आणि सरकारची भूमिका काय याबाबत मित्र पक्षांनीही बोलावं। भाजपाच्या लोकांना माझे हे काही प्रश्न आहेत, त्याची उत्तरं त्यांनी व त्यांच्या मित्र पक्षांनी द्यावीत असं म्हणत सुप्रिया सुळेंनी हे 6 प्रश्न उपस्थित केले। नक्की या सरकारमध्ये काय चाललं आहे। RSSने 2 आरोप केले आहेत, तो म्हणजे 180 कोटींचा भ्रष्टाचार शेती मंत्रालयात झाला आहे। याबाबत देवेंद्र फडणवीस आणि भाजपा बोलणार का। संघाने जो प्रश्न देवेंद्र फडणवीसांकडे मांडला त्याचं पुढे काय झालं हे त्यांनी सांगावं। आज एका मोठ्या आणि महत्त्वाच्या विवेक नावाचं मासिक आहे, त्यातल्या लेखांवरची उत्तरे भाजपने पारदर्शकपणे द्यावीत। महाराष्ट्रापुढे पारदर्शक योजना मांडावी असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे।